15 अशा सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलतील. ज्या प्रकारे आपल्याला आपल्या वाईट सवयींची सवय होते, वाईट सवयींच्या आपण अधीन झालेलो असतो, आपण त्या सवयींसमोर मजबूर असतो. त्याचप्रमाणे जर आपण चांगल्या सवयी लावल्या तर आपण त्या चांगल्या सवयींच्या सुद्धा अधीन होऊ शकतो. चांगल्या सवयींची सुद्धा तुम्हाला सवय लागू शकते आणि या चांगल्या सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात. नंबर 1, सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठणे ही सगळ्या सवयींपैकी सगळ्यात चांगली सवय आहे. तुम्ही सकाळच्या झोपेवर विजय मिळवला आणि सकाळी लवकर उठलात तर दिवसभरातलं असं कुठलंच काम नसेल जे तुम्ही नाही करू शकणार. तुमच्यासाठी जगातील कुठलीच गोष्ट अशक्य नसणार. सकाळच्या घड्याळाचा वाजणारा गजर त्याला हरवून तुम्ही उठून कामाला लागत असाल तर जगात कुठलीच अशी समस्या नाही जिला तुम्ही हरवू शकत नाही. नंबर 2, प्रत्येक वेळेस आपल्या ध्येयासाठी काहीतरी नवीन शिकत राहा. ही सवय ही सगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींची सवय आहे. मग तुम्ही कुठलंही उदाहरण घ्यायला हरकत नाही. मग ते खेळाचं क्षेत्र असो, चित्रपट असो, गायन असो किंवा आणखी काही असो, तुम्ही जे काही काम करत आहात त्यात नवीन काहीतरी शिकणं भाग असतं, गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही काळासोबत जुळवून घेऊ शकत नाही आणि सगळ्यांसोबत चालू शकत नाही. प्रत्येक क्षेत्रात रोज काही ना काही नवीन येत असतं आणि आपण ते शिकणार नाही तर आपण सगळ्यांच्या मागे पडणार हे निश्चित. नंबर 3, कमी बोला आणि ऐका जास्त. देवाने आपल्याला एकच तोंड आणि 2 कान दिले आहेत, म्हणून बोलणं कमी आणि ऐकणं जास्त असू द्या. कमी बोलत असाल आणि जास्त ऐकत असाल तर याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. जास्त ऐकून ज्ञान जास्त मिळवता येईल, नवीन गोष्टी ऐकायला मिळतील. कमी बोलत असाल तर तुमची लोकांसोबत वाद घालायला ऊर्जा कमी लागेल आणि तुम्ही तुमचं काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकता. सगळ्या यशस्वी व्यक्तींची ही एक खास सवय आहे, ते ऐकतात जास्त आणि बोलतात. नंबर 4, नाही म्हणायला शिका. तुम्ही कोणाच्या हातातलं खेळणं किंवा भावलं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीत समोरच्याच्या हो मध्ये हो म्हणाल. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि प्रत्येकाचे विचार हे वेगळे आहेत, प्रत्येकाचे सिद्धांत वेगळे आहेत. तुम्ही समोरच्याच्या म्हणण्यानुसार वागत असाल तर तुम्हीही त्यांच्यासारखेच होणार. तुम्हाला प्रत्येक त्या गोष्टीला नाही म्हणण्याचा अधिकार आहे जी तुमच्यासाठी योग्य नाही, तुमच्या स्वप्नांसाठी योग्य नाही. नंबर 5, चांगल्या पद्धतीने रिस्क घ्यायला शिका, जोखीम घ्यायला शिका. जर तुम्ही आयुष्यात रिस्क घ्यायला तयार नसाल तर हीच तुमच्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठी रिस्क असणार. तुम्ही जोखीम घ्यायला तयार नसाल तर तुम्ही आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही आणि जीवनाच्या शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येईल की मी तेव्हा हे का केलं नाही. नंबर 6, स्वतःला समजून घ्यायला वेळ द्या. तुमच्या आयुष्यात येणारी कुठलीच व्यक्ती ही कायमस्वरूपी येत नाही. तुमच्यासोबत कोणी असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किती वेळ देता? दिवसातील 10 मिनिट स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःला एकदा विचारा, तुम्ही कुठे होतात, कुठे आहात आणि तुम्हाला भविष्यात स्वतःला कुठे पाहायचं आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःशिवाय दुसरा कोणी चांगल्या प्रकारे ओळखू शकत नाही. म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि त्या वेळेत तुमच्यासोबत ना स्मार्टफोन, ना कुठलं पुस्तक, ना कोणती व्यक्ती असाल तर फक्त तुम्ही आणि तुमचे विचार. नंबर 7, निर्णय घ्यायला शिका आणि घेतलेल्या निर्णयावर ॲक्शन घ्यायला शिका. कित्येक वेळेस तुम्ही स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही सतत द्विधा मनस्थितीत असता. हे करू का ते करू, हे करू नको का करू. तुमचं करिअर, तुमचा जॉब या बाबतीतही तुम्ही कित्येक वेळेस स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही सतत दुसऱ्यांवर अवलंबून असता. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि त्यावर काम करा. नंबर 8, वेळेचा सदुपयोग करायला शिका. तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं काही असेल तर तो तुमचा वेळ, जो क्षणाक्षणाला निसटून जात आहे आणि तो परत वापस न मिळण्यासाठी जात आहे. वेळेला तुम्ही कधीच थांबवू शकत नाही, पकडून ठेवू शकत नाही.
तुमचं बालपण वापस येत नाही, तसंच तुमचं तरुणपण देखील वापस येणार नाही. म्हणून वेळ वाया घालवू नका. तो वाया गेला तर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच राहणार नाही. नंबर 9, नको असलेल्या गोष्टींना टाळायला शिका. तुमच्या आयुष्यात नको असलेल्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. जसं मोबाईल फोनमध्ये नको असलेला डेटा फक्त जागा खातो, त्याचा वापर काहीही नसेल तर आपण तो डिलीट करतो आणि काहीतरी नवीन डेटा त्या जागी घेतो. तसंच आहे आपल्या जीवनाचं. नको असलेल्या फालतू गोष्टीत वेळ वाया घालवू नका. आपल्या स्वप्नांसाठी काम करा. ते पूर्ण करण्यासाठी वेळेचा उपयोग करा. नंबर 10, पैसा कमवा, तो वाचवा आणि गुंतवणूक करा, पण वाया घालवू नका. अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्याची तुम्हाला गरज नसेल तरी तुम्ही त्या खरेदी केल्या असतील, त्यावर पैसे लावले असतील आणि आता त्या धूळ खात पडलेल्या असतील. तुमच्या कष्टाचे पैसे वाया जाऊ न देता ते योग्य ठिकाणी गुंतवा आणि वाढवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीच अडचण येणार नाही. नंबर 10, सकारात्मक लोकांसोबत राहा. आपल्या आयुष्यातून नकारात्मक लोकांना दूर ठेवा. आपल्या आजूबाजूला कोणते लोक आहेत, आपली संगत कशी आहे, यावर आपल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. नकारात्मक आणि वाईट लोकांसोबत राहिलात तर तसेच विचार आणि सवयी तुमच्यात येतील आणि तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. नंबर 12, तुमच्या डोक्यात काही आयडिया असतील तर त्या लगेच लिहून ठेवत जा आणि त्यावर काम करा. तुमचे प्लॅन्स लिहून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या काही वर्षात काय मिळवायचं आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे याची यादी तयार करा आणि त्यानुसार काम करा. नंबर 13, स्वस्थ आणि निरोगी राहा. तुमचं शरीर निरोगी आणि स्वस्थ असेल तर तुम्ही काम करू शकणार आणि काम केलं तर यशस्वी होणार. आयुष्यात जे काही मिळवायचं आहे ते सगळं तेव्हाच मिळवू शकाल जेव्हा तुमचं शरीर, तुमचं आरोग्य चांगलं असेल. म्हणून तुमच्या शरीरासाठी थोडा वेळ द्या, व्यायाम करा आणि निरोगी राहा. नंबर 14, नेहमी हसतमुख आणि प्रसन्न राहा. रडणाऱ्या व्यक्तींसोबत कोणीही मैत्री करायला तयार होत नाही. सतत आपलं रडगाणं कोणासमोर गात बसू नका. आपले प्रॉब्लेम्स आपल्या जवळ ठेवा. ते इतरांना सांगून काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे कितीही अडचणी असोत, नेहमी प्रसन्न आणि सकारात्मक राहा. नंबर 15, एक जिम्मेदार व्यक्ती आणि एक जिम्मेदार नागरिक बना. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तुम्ही दुसऱ्याची मदत करू शकता आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकता. आपल्याकडे सगळं काही आहे आणि त्यातलं काही इतरांना दिल्याने आपल्याला काहीही फरक पडणार नसेल तर द्यायला काय हरकत आहे. यशस्वी व्यक्ती होण्यासाठी अगोदर एक चांगला माणूस असणं आणि आपल्या देशाचा चांगला नागरिक असणं गरजेचं आहे. या होत्या त्या 15 सवयी ज्या तुम्हाला यशस्वी बनवू शकतात. पुन्हा एकदा बघूयात. नंबर 1, सकाळी लवकर उठणे. नंबर 2, प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शिकणे. नंबर 3, कमी बोलणे आणि जास्त ऐकणे. नंबर 4, नाही म्हणायला शिका. नंबर 5, चांगल्या पद्धतीने रिस्क घ्यायला शिका. नंबर 6, स्वतःला समजून घ्यायला वेळ द्या. नंबर 7, निर्णय घ्यायला शिका आणि घेतलेल्या निर्णयावर ॲक्शन घ्यायला शिका. नंबर 8, वेळेचा सदुपयोग करायला शिका. नंबर 9, नको असलेल्या गोष्टींना टाळायला शिका. नंबर 10, पैसा कमवा, तो वाचवा आणि गुंतवणूक करा, पण वाया घालवू नका. नंबर 11, सकारात्मक लोकांसोबत राहा. नंबर 12, तुमच्या डोक्यात काही आयडिया असेल तर ते लगेच लिहून ठेवा आणि त्यावर काम करा. यादी बनवायला शिका. नंबर 13, स्वस्थ आणि निरोगी राहा. नंबर 14, नेहमी हसतमुख आणि प्रसन्न राहा. नंबर 15, एक जिम्मेदार व्यक्ती आणि नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.